लोणंदहून ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचं पहिलं उभं रिंगण पार पडलं। तरडगाव जवळ चांदोबाचा लिंब जवळ हे उभं रिंगण पार पडलं। तुका मने नाही जाती सवे काम, ज्याच्या मुखी नाम तोसी धन्य। आणि याच तुकोबा माऊलीच्या जयघोषामध्ये चांदोबाच्या लिंबापाशी आता हे उभं रिंगण पार पडत आहे। आंधीपासून ज्यावेळी हा वैष्णवाचा मेळा पंढरपूरकडे कूच करत असताना चांदोबाच्या लिंबापाशी हे उभं रिंगण असतं। माऊली महाराजाच्या पालखीचं हे पहिलं उभं रिंगण आहे। आपण बघू शकता की या ठिकाणी माऊली महाराजाच्या पालखीला माऊली महाराजाचा अश्व प्रदक्षिणा घालतोय आणि ते हा अश्व ज्या रस्त्यावरून जातोय त्या रस्त्यावरची माती आपल्या भाळी लावून हे वारकरी विठुरायाच्या नामाचा माऊली तुकारामाचा जयघोष करतायत। लोणंद मुक्कामी असलेली पालखी आता तरडगावला प्रस्थान ठेवणार आहे आणि चांदोबाच्या लिंब हे मंदिर आहे, त्या चांदोबाच्या लिंबाच्या मंदिरावरूनच या ठिकाणी पहिलं उभं रिंगण पार पडतं। आळंदीपासून पंढरपूरपर्यंत 3 मोठे रिंगण असतात। हाच तो अश्व आहे जो अश्व आता माऊली महाराजाच्या पालखीला प्रदक्षिणा करून माऊली महाराजाच्या पादुकांना पदस्पर्श करून आता हा अश्व पुढे निघालाय आणि याच रस्त्यावरून माऊली महाराजाचा अश्व प्रदक्षिणा करून जातो आणि याच ठिकाणी ते पुरातन चांदोबाचा लिंब मंदिर आहे ज्या ठिकाणी हे पहिलं रिंगण पार पडत आहे। आळंदीपासून हा वैष्णवाचा मेळा निघाला तेव्हापासून पहिल्या ठिकाणी हे ठिकाण आहे लोणंदपासून तरडगावपर्यंत, जिथे सपाट असं 5 ते 7 किलोमीटरचं अंतर आहे आणि म्हणूनच थकल्या भागलेल्या या वारकऱ्यांना रस्त्याच्या दोन्ही बाजूला थांबून हा अश्व या पूर्ण माऊली महाराजाच्या पालखीला प्रदक्षिणा घालतं आणि याच ठिकाणी चांदोबाच्या लिंबचं पहिलं उभं रिंगण पार पडतं। गोविंद शेळके, एबीपी माझा, चांदोबाचा लिंब।